दरम्यान पाकिस्तानकडनं एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जातोय। पहिले 5 दिवस पाकिस्तानने एलओसीवरती भडीमार केला होता, मात्र काल रात्री पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार झालाय, अशी माहिती वृत्तसंस्था ANIने दिली आहे। परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरती जोरदार गोळीबार झाल्याचं कळतंय। लष्कराला खुली सूट आणि आरपारच्या थेट कारवाईची मुभा पंतप्रधान मोदींनी दिलेली आहे। पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिलेली पूर्ण मोकळीक हे मोठ्या कारवाईचे संकेत असल्याचं मानलं जातंय। पंतप्रधान मोदींनी काल लष्कराच्या 3ही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी लष्करावरती पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना फ्री हँड दिला। तसंच लष्कराच्या 3ही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठीशी असल्याचंही स्पष्ट केलं। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडा, अशी मागणी भारतभरातनं होतीये। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आकाश सीमापार पाकिस्तानात आहेत आणि त्यांना धडा शिकवण्याची तयारीही सुरू झाली आहे। दहशतवादाच्या विरोधात आता आरपारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारने केल्याचं दिसतंय। लष्कराला खुली सूट याबाबत पंतप्रधान मोदी बैठकीमध्ये काय म्हणाले आपण पाहूयात। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे। तिन्ही सैन्य दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे। कारवाई कशी असेल, कुणा विरोधात असेल, त्याची वेळ काय असेल, हे निर्णय घेण्याची सैन्याला पूर्णपणे मुभा आहे। तर पंतप्रधानांनी संरक्षण दलांना दिलेल्या पूर्ण मोकळीकीचा नक्की अन्वयार्थ काय हेही पाहूयात। पंतप्रधान मोदींच्या संदेशामधला प्रत्येक शब्द हा सुनियोजित पद्धतीने मांडला गेला। अत्यंत पद्धतशीरपणे याची रचना केली गेलेली आहे। या संदेशाच्या माध्यमातून आपल्या सेना दलाला ऑपरेशनल फ्रीडम हे दिलं गेलेलं आहे। या संदर्भातली कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे आपल्या सेना दलाला दिले गेलेले आहेत। ही कारवाई करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय अडथळा नसेल, मात्र राजकीय नेतृत्व हे सेनेच्या पाठीशी असेल, हे या संदेशाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आणि आता आपलं सेना दल ठरवेल केव्हा हल्ला करायचा, कुठे हल्ला करायचा, कधी करायचा, या सगळ्या बाबतीतलं स्वातंत्र्य हे आता पूर्णपणे सेना दलाला दिलं गेलेलं आहे। नवी दिल्लीतल्या युगम इनोव्हेशन कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेलं एक वक्तव्य या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं आहे। पंतप्रधान काय म्हणाले पाहूयात। हमारे पास समय सीमित है, लक्ष्य बड़े हैं। ये मैं वर्तमान स्थिति के लिए नहीं कह रहा हूं। सीमापार लष्करी कारवाईवरती आज राजधानीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक होतीये। त्याआधी आज दिल्लीत बैठकांचा अक्षरशः धडाका आहे। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक आहे। त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीचीही बैठक होणार आहे आणि या बैठकांनंतर अखेर मंत्रिमंडळाची बैठक होईल। आज दिल्लीत होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत देत आहेत। मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक झाल्यास सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी करत आहे असाही अर्थ निघतो। राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके असं म्हटलंय संबित पात्रा यांनी। आजपासून इंडी अलायन्सला आम्ही पिंडी अलायन्स असं म्हणणार असंही ते म्हणाले।